रूप पाहता लोचनी
Hare
लेकुराचे हित वाहे माऊलीचे आयशी कळवळ्याच्या जाती करीला भाविन प्रीती कोटी भार वाहे त्यांचे सर्वस्व आहे आयशा कळवळ्यांच्या जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे माझंतावरी ओझे आयशा कळवळ्याच्या जाती करीला भाविन प्रीती माझी वाणी तुझे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे आता हृदय आपले चोखाळणे आभले वरी वैसव पावले श्री गुरुरायाने नमिला गणपती माऊली आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक मेठे तो आपल्या हृदय आत्मरूपनिशी स्मरण सकळ विद्यांचे आदिकरण याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार आणि आता हे नमस्कार आणि आता तो पिता म्हणून लक्ष्मीचा वर्ताय सुरेशुतम देवमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मंदिर पांडुरंगा प्रभुतम नमन दुसऱ्याचे संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम नाम घेता काथे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरावाचे झाला लेकुराचे हेतू आहे माऊलीचे आयशा कळवळ्याच्या जाती गरीला भाविन पोटी भार आहे त्यांचे सर्वस्व आहे आयशा कळवळ्यांच्या जाती गरीला भाविन प्रीती आज या ठिकाणी मनोकाबाई लक्ष्मण लावण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त त्याचप्रमाणे लक्ष्मण लावण यांचे पुण्यस्मरण असं संयुक्त पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा कार्यक्रम त्यांची मुलं हनुमंतराव विष्णू आणि मुलगी पार्वती यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी वर्षश्राद्ध प्रथम पुण्य स्मरण या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे।
सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर, अत्यंत सुंदर आईच्या प्रेमाचं महत्व सांगणारा. नवे नवे बोलू नका बरं का, ऐका ऐका, बोलू नका आपसात अजिबात. आईचं महत्व सांगणारा. आणि एवढंच नाही तर आईला संतांची उपमा देणारा, साधू संतांची उपमा आईला देणारा, साधू संतांच्या पंगतीमध्ये आईला बसवणारा. या जगामध्ये सर्वात मोठं कोण आहे? सगळ्यात मोठं महाराज सांगतो, साधू थोर जाना, साधू थोर काय केलं नेमकं ते महाराज वर्णन करतात. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांत हरविला, शांती प्रकटला ज्ञानोबा मानव. काय मोठेपण आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्यांत हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. एवढं मोठं ग्रंथ साम्राज्य उभं केलं, पण माऊलीच्या अंतकरणामध्ये एवढं अहंकार तयार झाला. म्हणून साधू थोर जाणं, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती नामदेवा, हा तिथू देवाला नामदेवाचा तोच त्याला भगवान परमात्मा. पण नामदेवाला अहंकार नाही. गेला तो विमानी पैसोनिया, वैकुंठाचा जगद्गुरु तुकोबा यमुनामध्ये बसून गेले. एवढंच नाही, जळी दळ असेल वयाचा हिशाब तारी गेल्या राह्या. साधू आठवड हिशाब करतो. काय त्यांचं थोरपण काय नेमकं साधू? मेलं माणूस जिथं उठविलं, मेलेल्या माणसाला जीवन करण्याची केल्या माझ्या ज्ञानोबरायांनी केली. म्हणून त्यांचं मोठेपण आहे, सामान्य मोठेपण नाही त्यांचं. वयाच्या 22व्या वर्षी एवढी मोठी ग्रंथाची संपदा निर्माण करून म्हणजे ज्ञानोबराय समाधीत झाली. हे त्यांचं थोरपण. साधू थोर जाणं, आयुष्य आपलं गेलं तरी ज्ञानेश्वरी वाचन करून पूर्ण होणार नाही, समजून पूर्ण होणार नाही, गाथा समजून पूर्ण होणार नाही. एका एका ओळीचा अर्थ लावता होता लोकांना आयुष्याच्या आयुष्य मोठं पण सांगतात.
तुम्हाला साधूचं मोठं बोलू नका मावशी, बोलू नका मावशी, इकडे तोंड करून बसा कीर्तन, तुम्ही बोलू नका असं. हे साधूचं मोठे पण तुम्हाला कशासाठी सांगितलं? जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोणते? संत सर्वश्रेष्ठ आहे. देवापेक्षाही साधू कोण आहे? मोठा आहे. देवापेक्षाही साधू मोठा आहे. मग देवाला यावं लागलं. कुठे यावं लागलं देवाला? दो वरी दो भुजा. देवाने 4 हात धारण केले. त्याचं एक कारण आहे, माझ्या कामाला 2 हात आणि साधूला आलिंगन दिलं 2 हात. देव भगवान परमात्मा सांगतो, ऐका साधूचं वर्णन. तेही प्राणा पळवते, तेही प्राणा पळवते, मला आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती गा. अरे मला साधू आवडतो, नवल नाही, पण माझ्या साधूचं दर्शन घेणारा, साधूचं गुणगान गाणारा, साधूची ग्रंथ संपदा वाचणार सुद्धा मला प्राणापेक्षा प्रिय आहे. म्हणजे साधू किती मोठा आहे सांगा तुम्ही मला. आणि त्या साधूच्या पंक्तीला आईला बसली माझ्या तुकोबर आहे. आईचं वैभव मोठं नाही, बारकं नाही, आईचं फार मान आहे. स्वामी तिन्ही जगाचा गावाविना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा तालुका विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा जगाविना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई गेली, आपलं वैभव संपलं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच आपल्याला प्रेम आहे. प्रेम नावाचा शब्द फक्त साधू, आई आणि देव यांच्याच नात्याला जुळू शकतो. बाकी प्रेमामध्ये काय आहे? भ्रष्टाचार आहे. बाकी प्रेमामध्ये व्यभिचार आहे. या जगामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी एकच व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेचं नाव काय आहे? आई या व्यवस्थेचं नाव आहे. ही महाराज मंडळी काय वेळी नव्हती. त्यांनी साधू संतांना आईच्या पंक्तीला नेऊन बसवलं. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, काय मी पतित कीर्तिवानू. तुम्ही आई आहात आणि तुम्ही माझे कोण आहात? बाप आहात. आई जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम तुम्ही करताय. आई एवढे जेवढं प्रेम करतात तेवढंच प्रेम साधू करतायत. या जगामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी व्यवस्था जर कोण असेल तर फक्त आणि फक्त आई आहे. आई जगातनं निघून गेली, प्रेम संपलं. बाकीची माणसं प्रेम करतात, तुमच्या घरातली सगळी प्रेम करतात. कोण प्रेम करत नाही सांगा तुम्ही? सगळे प्रेम करतात. बायको प्रेम करते, मुलं प्रेम करतात, गावातली माणसं प्रेम करतात, नातेवाईक प्रेम करतात, ही भजनी मंडळी प्रेम करतात, शिवाय पक्वाजा प्रेम करतो, हिनेकरी प्रेम करतोय, सगळी प्रेम करतात. आपल्याकडे कोण नाही प्रेम करत. पण त्या प्रेमाच्या व्याख्या तुकोबराने सांगितलं. ऐका. जोरी चलन गातोरी म्हणती माझा माझा, माने तिला न थोर दे सुखाची आकाशा. जोरी चलन गा, जोपर्यंत तुमच्याकडून त्याला फायदा होतोय तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. लक्षात ठेवा. तुम्ही जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना फायदा होतोय तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा व्हायचा बंद होईल त्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला ही मंडळी शिवे दिल्याशिवाय राहत नाही. काय काय बोललो मी? आज तारीख किती आहे? किती तारीख आहे? 27 तारीख. 28, 29, 30, 31 महिना आहे ना. 31 किती दिवस राहिले? 4. पुढचे 14. 14 4 किती? 14 4 18. आजपासून बायकोनी सुरुवात केली. व्यवस्था करायला साडी घ्या का? जोरी चलन गा. मी माझ्या पदाचा एकही शब्द सांगत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही एवढंच कीर्तन घेऊन जाऊ, विषय संपला. काय घ्यायची गरज नाही. आजपासून सुरुवात केली मी. साखरेतील नवी साडी घ्याल का? तर मला घेऊया बरं का, पण असं करू ना. एक आयला एक आता म्हाताऱ्याला दिवाळीला नाही घेतली बाई, मग तुला दिवाळी नव्हती घेतली. नाही घेतली ती मलाही म्हणली, पण म्हाताऱ्या माणसाला काय करायचं? लक्षात ठेवा. जोरी चलन गा तोरी म्हणती माझा माझा, माने ती गाण थोर हे सुखाची आकाशा. हे कीर्तन फक्त मी माझ्या बायको सांगितलं, सगळ्याच तसलंच आहे.
तसं तुम्हाला दुसऱ्याचं ऐकायचं सवय आहे ना, अडचणी कुणाचं नाही सांगा तुम्ही. घरामधली प्रत्येक व्यवस्था तुमच्यावर प्रेम करते, त्या प्रेमाच्या पाठीमागे स्वार्थ दडला लक्षात ठेवा तुम्ही. पण अशी एकच व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेमध्ये स्वार्थ नाही. जगामध्ये अशी आई नाहीये की माझ्या मुलाजवळ राहावं असं म्हणणारी आई असू शकत नाही. लक्षात ठेवा, मुलगा कर्तव्य निघू शकतो 1000 वेळा, पण आई कधीच कर्तव्य निघू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तिची सेवा करा, तुम्हाला आशीर्वाद मिळायचा. जोपर्यंत तुमची आई हयात आहे तोपर्यंत तिची सेवा करा. तुम्हाला आशीर्वाद देणे घेण्याची प्रक्रिया नाहीये. आई तुझा मला आशीर्वाद दे, अजिबात नाही. आईच्या अंतःकरणाला तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं या सगळ्या गोष्टी पटल्या आणि आईला वाटलं ना की बस तो आशीर्वाद तुमच्यापासून पोचला म्हणून समजायचं. लक्षात ठेवतो, एवढं महान वैभव जगामध्ये कोण असेल तर आई आहे. शेवटी मृत्यू आहे, जगामध्ये चुकला नाही कोणा. प्रत्येकाला या जगातून निघून जायचं आहे, प्रत्येकाला. अमर या जगामध्ये कुणी सुद्धा नाहीये, सगळे गेले. 9वी मर गए, 10वीं मर गए, 1783 यादी सांगितली. 9वी मर गए, 10वीं मर गए, 1783 33 कोटी देवता मर गई. सगळे गेले. कोण राहिलं सांगा तुम्ही. ज्याचं मोठं मोठं आयुष्य होतं ती माणसं निघून गेली, जिची ताकद फार मोठी तीही निघून गेली. अमृत या ग्रंथात वाचण्यापुरतं शिल्लक राहिलं, कोणाच्या ओठात गेलं, कोणाच्या पोटात गेलं माहिती नाही. आता मिळेल का नाही त्याची शंका नाही. फक्त आपण ग्रंथातच परिसाने अमृत वाचायचं. काय करायचंय? परिसाने अमृत वाचायचं. फक्त परिसबी निघून गेला, माणसं बावळट निघाली हो, तेव्हा परिसबी निघून गेला आणि अमृत बी निघून गेलं. अमृत राहिलं असतं लोकांनी बकरी शिर्डी गाडवत त्यांनाही पाहत असत. हो, अमृत संपलं, परिस संपला. लक्षात ठेवा तुम्ही. या जगामध्ये मरण्याची जी प्रक्रिया आहे ना ती प्रत्येकाला आहे. एन केर प्रकारे कोणत्या ना कोणत्या प्रकारे या देहाचा तुम्हाला नाश करावा, आधी तुम्हाला संपवावा लागतो. काही लोकांनी जिवंतपणे देह संपवला, जिवंतपणे देह संपला. ऐका, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, शरीराचा भाव. प्रेतरूप शरीर झालं महाराज सांगतात. माझं आता काय राहिलं नाही. माझं तुकोबारायांची पूर्ण तृप्ती झाली होती. काय झालं तुकोबारांच्या सांगा, कोणते गोष्ट तुकोबारांच्या? तुकोबारायांना तृप्ती मिळाली होती. काय मिळाली होती? देसाई नव्हे, तृप्त झालं तुकोबाराय. पूर्ण तृप्ती तुकोबारायला मिळाली होती आणि ती पूर्ण तृप्ती मिळाल्यामुळे तुकोबारायला आता राहिले नाही. काय झाला? प्रेतरूप शरीराचा भाव. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. स्मशानामध्ये कधी जातो माणूस? आपल्याला स्मशानात कधी नेला जातो? आपण मेल्यानंतर. महाराज सांगतात लक्ष्याला ठाव स्मशानीचा. का? त्याचं कारण रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. काम रडतोय, क्रोध रडतोय, माया रडते. का रडते? त्यांना शरीरामध्ये स्थान नाही. का? तुकोबारांना राग येत नव्हता. तुकोबारांना राग येत नव्हता. मंबाजी भावानी काठीत मारत तुकोबा त्यांचे पाय दाबायचे. क्रोधाने विचार केला इथं राहून काय करायचं, आता इथं राहून करायचं काय? तुकोबारांना लोभ नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं, नजरांना पुन्हा माघारी पाठवला. लोभाने विचार केला राहण्यात काय अर्थ आहे शरीरामध्ये? हे शरीरात राहण्यात अर्थ नाही. तुकोबारांचं जीवन व्यक्त करण्यासाठी एक स्त्री पाठवली, तिला माघारी जावं लागलं. कामाने विचार केला आता या शरीरात राहण्यात काय? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया.
मायेने विचार केला त्या राहण्यात काय अर्थ, तू कोणाची बायको मिली, तू कोणाच्या डोळ्याला पाणी नाही. सगळं गाव रडत होतं. महाराजांना कोणतरी विचारलं की महाराज तुमची पत्नी वारली, तुम्ही रडत नाही, तुमच्या डोळ्याला पाणी नाही. महाराज म्हणले काय रडू, रडून जर ही बायको जिवंत होणार असेल तर रडणी काढते, ती जिवंत होणार तर रडून उपयोग नाही. काय याचा अर्थ माया संपली, अंतकरणाची माया संपली, क्रोध संपला, लोभ संपला, सगळ्या गोष्टी शरीरातून निघून गेल्या. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, काम रडतोय, क्रोध रडतोय, लोभ रडतोय, माया रडते, सगळी रडताय. आणि ही जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत शरीर आहे, ही सगळी निघून गेली, विषय संपला. लक्ष्मीला ठाव स्मशानाचा, मरण माझे मरुणी गेले, मी मरणारच मारून टाकलं. महाराज सांगतात काय मरण पाहिजे, मी मरणाला मारून टाकलं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे या देहाला संपवावं लागतं. तुकोबाराने जिवंत असताना देह संपवून टाकला आणि शेवटी आपलं शरीर घेऊन वैकुंठाला निघून गेले. माझ्या ज्ञानोबा समाधीस्थ झाले. हे सगळ्या मंडळींनी समाधी घेतली. यांची हे किती वर्ष जगू शकत होते, ताकद होती त्यांची, किती वर्ष जगायची. मला सांगा तुम्ही, काळाला मागाई पाठवायची ताकद ज्यांची होती, ज्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं, ते अजून जगू शकले नसते का? 100% जगू शकले असते. तर त्यांना माहितीये या सृष्टीचा नेम आहे आणि तो नेम ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवला. काय नेम आहे तो? उपजते नासे नासिले पुनरुपी दिसे, एक घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, निर्माण होणार आहे, नाश पावणारच आहे, त्याला नाश पाहावं लागतं. एन प्रकारे हा शरीर नाश करावं लागतं. त्यामुळं या जगामध्ये मरण, या जगामध्ये कुणाला चुकलं नाही. एक दिवस आपल्या सर्वांना जावं लागणार आहे. जिथं प्रेम आहे तिथं वियोग ठरलेली गोष्ट लक्षात ठेवा. या जगामध्ये एक दिवस बायकोला तरी नवऱ्यासाठी लढावं लागणार आहे, किंवा नवऱ्याला तरी बायकोसाठी लढावं लागणार आहे. ही जोडी जीवनातली एक दिवस फुटणार आहे. अश्रू ही ठरलेली गोष्ट आहे. एक दिवस नवऱ्याला तरी बायकोसाठी लढावं लागेल, किंवा बायकोसाठी नवऱ्यासाठी लढावं लागेल. एक दिवस बापासाठी मुलाला तरी लढावं लागेल, किंवा बापाला तरी मुलासाठी लढावं लागेल. एक दिवस भावासाठी बहिणीला तरी लढावं लागेल, किंवा बहिणीला तरी भावासाठी लढावं लागेल. जिथं प्रेम आहे तिथं वियोग ठरलेली गोष्ट आहे. हे जीवन हे एक दिवस जाणार आहे. घडी घडी काळ वादयाची, क्षणा काळात वाढ बघतो. माझ्या जीवनामध्ये उद्या काय लिहिले मी सांगू शकत नाही. माझ्या जीवनामध्ये कीर्तन झाल्यानंतर काय लिहिले सांगू शकत नाही. आणि जे तुमच्या कपाळात लिहिले ते कधी चुकणार नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, काललाटी लिहिले, काललाटी लिहिले ना मोडेगा, काही केले काही पुरे पण धुतले जाऊन येणो. जे तुमच्या आपल्याला पद्धत आहे, 5वीला काहीतरी पुसतात ना, 5वी पुसते ना. कधी कधी आमची बायको होती काय कोणत्या 5वीला पुजलं होतं काय माहिती. चांगल्या गोष्टी पुजल्या तर चांगल्या गोष्टी तयार होतात. काय बोललो मी? 5वीला एखादा ग्रंथ पुजावा, 5वीला एखादा टाळ पुजवावा, 5वीला एखादा पकवार ठेवावा. ही काय काय कोकणात तर लय पद्धती 5वीला ठेवायची. बोकाडच कापून खेळ केलीस. 5वी दिवशी तुमचे ललाट येण्यासाठी सटवी येत असते, लक्षात ठेवा तुम्ही.
आणि ते अक्षर तुमच्या इथं लिहून ठेवते. त्या अक्षरातला कानानं मात्रा सुद्धा जीवनामधला चुकत नाही. कानाने मात्रा सुद्धा आयुष्यातला चुकत नाही. या जागेवर कीर्तन आज करणं हे आजचं नियोजन नाहीये. या जागेवर कीर्तन करणं हे मी जन्माला आलो त्या दिवशी माझ्या कपाळात लिहून ठेवलंय. फक्त मला ते वाचता आलं नाही. हे आल्यानंतर कळलं की मला आज कीर्तन करायचं. 27 अक्षर बोलतात त्याला श्री आपण 27 अक्षर हे जे लिहिलंय कधी चुकत नाही. लक्षात ठेवा. त्याप्रमाणेच घडतं. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी लिहिल्या त्या गोष्टी चुकवायची ताकद जगामध्ये कोणामध्ये सुद्धा नाही. कोण चुकू शकत नाही. मरण ह्याची तारीख तुमची निश्चित ठरलेली आहे. फक्त तुम्हाला काय माहिती नाही. आणि ती माहिती नाही केली ते अत्यंत देवाने चांगलं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कधी मरणार आहे ह्याची तारीख तुम्हाला माहिती नाही. आणि ईश्वराने ही गोष्ट तिच्या हातात ठेवली, आपल्या हातात दिली. जर समजा आपल्या हातात दिली असती की माणसाने कधी मारायची या तारखा तुम्ही जाहीर करा. जमलंच तर करू. आपण गावात कुणा या तारखा जाहीर केल्या असतात. जी माणसं गावाला भेट दारा देते त्याचं नाव घेऊन टाका. अमक्या तारखेला त्यांना जाऊ द्या. पण देवाने ती गोष्ट तुमच्या हातात ठेवली नाही. तुम्ही जन्माला कुठे यायचं हे तुमच्या हातात नाही. कोणत्या कुळी जन्माला यायचं हेही तुमच्या हातात नाही. आणि तुम्ही मरायचं कुठं आणि मरायचं कधी हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नाही. ते देवाने दिलं नाही. आणि त्याची स्लाइड नाही. मोबाईलला दिसतं ना ते तसं कपाळावर जर लिहिलं असतं तर तुम्ही आलेले मला म्हणलं असतं महाराज जयहरी महाराज तुमचं आता 26 तारखेला आहे वाटतं जानेवारीत लिहलं कपाळावरती. पण ते नाही. ते आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा. तुम्ही मृत्यू हा कुणाला चुकला नाहीये आणि मृत्यू कधी हे कुणाला माहिती नाही. पण मरण मात्र काळ्या दगडावरची रेष आहे. या जगात मरण करून चुकला नाही. तर सगळ्यात मोठं मरण जर कोणतं असेल दुःख देणारं मरण ह्या जगामध्ये कोणतं असेल तर आपलं मरण दुःख देणार नाहीये. गावातली माणसं मिळेल ते मरण दुःख देणार नाही. घरातली माणसं मिळेल तर ते मरण दुःख देणार नाही. एक मरण प्रचंड दुःख देणार आहे आणि ते मरण म्हणजे आई आणि वडिलांचं मरण. आई मेली आपल्या जगामधलं प्रेम संपलं. जगामध्ये प्रेम करणारी व्यवस्था नाही सज्जन. लक्षात ठेवा तुम्ही. आई जेवढं प्रेम करते तेवढं जगामध्ये कोणीच प्रेम करत नाही. मी नेहमी सांगत असतो कीर्तनावरनं जर आम्ही गेलो ना तर माझ्या आई रातच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागी असते. किती वाजेपर्यंत? 3 वाजेपर्यंत. कधी त्याला गाडीची नुसती फायरिंग वरती वळते. मी आलो ते हा दरवाजा उघडावा नाही लागत. कधी ऑटोमॅटिक कडी काढली जाते आणि बाहेर येते आई. आला भाऊ आला 2 घास खाऊन घ्या. आई मी जेवलोय. नाही थोडा मसाला भात केला थोडं पापड केलं खाणं. हे प्रेम आहे आईच माहितीये. मग आपण जेवून खाऊन हात धुवून भांडी किचन मध्ये आदळली की मग बायको जागी होती. जागी नुसते घड्याळ बघतोय आणि एवढा उशीर किती उशीर झाला. माणसाला झोपा तर लागून अगं मी जेवलोय का नाही मी खाल्लंय का नाही याची कोण चौकशी जगामध्ये करू शकतो सांगा तुम्ही. आईशिवाय जगामध्ये कोणीच चौकशी करू शकत नाही. म्हणून मन करणारे फार सुंदर म्हणतात की स्वामी तिने जगाचा आई विना विठाला विठाला. आईचं वर्णन करताना नेहमी सांगत असतो अरे ज्या आईने आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला सुक्या कपड्यावर झोपवलं नवऱ्या कपड्यावरती आई झोपली. ज्या आईने लहान असताना तुम्ही हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा केला. मला सांगा बाळ जन्माला आल्यानंतर ते डोळ्यात काजळ किती दिवशी घालते ते कोणाला सांगता येईल का? अहो तुमचा ना बाळाचा पत्ताच नसतो नोकरीला असतो. आईच सांभाळ करते सगळं. लक्षात ठेवा. जन्माला आल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 5व्या दिवशी तरी डोळ्यात काजळ घालते घालते का नाही सांगा. कधी पेपरला अशी बातमी आली का हो की डोळ्यामध्ये काजळ घालताना एका आईने बाळाचं बुबुळ बाहेर काढतं. ते हाताला नख असतात. बाळाचा डोळा किती नाजूक असतो त्याचे हात किती नाजूक असतात त्याचे पाय किती नाजूक असतात. मला सांगा तुम्ही एवढं सगळं नाजूक असताना सुद्धा त्याला पद्धतशीरपणे त्याचा सांभाळ करते. पद्धतशीरपणे त्याला सगळं संपूर्ण डोळ्यात काजळ बिजळ सगळं घालून विठाला विठाला विठाला
जगाची तुम्हाला सेवा करता चालेल, पण तुम्ही आईची सेवा करा. मी तुम्हाला देवाचा वैभव सांगतो. देव किती मोठा आहे, देव किती मोठा. एवढा प्रभू भावे तिने संपूर्ण करावे. त्याला पिंजरे तिने त्रिभुवन पुंजटले. किती लहान आहे सांगता येत नाही, किती मोठा आहे सांगता येत नाही. भगवान परमात्मा विश्व एवढा आहे. किती मोठा आहे. पोषुतो जगासी. तुम्ही म्हणू नका मी करतोय म्हणून घर जगतोय, अजिबात नाही. तू मरून बघ, घर जगणारच आहे. का जगवणारा वेगळा आहे, तू नाही जगवणार. हो आम्हाला उगाच वाटतं हा मी नोकरीला आहे म्हणून मी सगळं कुटुंब सांभाळ. तू मरून बघ, कुटुंब जगणार मरणार नाही. का त्याला जगवणारी व्यवस्था वेगळी, तू व्यवस्था नाही जगवणारी. ती जगवणारी व्यवस्था वेगळी. तू तुला एकट्याला नाही जगवत नव्हतो. तो पोषतो जगाशी एकलाची. एकटा संपूर्ण जगाचं भरण पोषण करतो. तो कोण भरण पोषण करणार आहे. तू नाही भरण पोषण करू शकत, तो भरण पोषण करतो. एवढा मोठा भगवान परमात्मा. किती मोठा आहे. तुकोबर आहे भगवान परमात्म्याचं वर्णन एका प्रार्थनेच्या अभंगामध्ये का श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना. जगव्यापका जगात व्याप्त आहे. जगव्यापका जनार्दना आनंद घन अविनाशा. त्याचा आनंद कधी मावळत नाही. सकळ देवादिदेव, सकळ देवादिदेव. म्हणजे सगळ्या देवांचा कोण आहे तो देव आहे. सकळ देवादिदेवा कृपाळ वाजी केशवा. महानंदा महान आनंद महान आहे, त्याचा अनुभव महान आहे. महानंदा महानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा कडून या करुणा करा सहस्रपादा. किती सहस्र म्हणजे किती पायाच्या. हजारो पायाच्या. सहस्रपादा सहस्र करा हजारो हाताचा. कुणी बघितलं का हजार हाताचा देव, हजार पायाचा देव कुणीतरी बघितलंय का. तुकारामाला खोटे तुकारामाचा आपण खोटा काना खोटा, त्यांची वेलांटी खोटी नाही, त्याचा अनुस्वार खोटा नाही महाराजांचा. महाराज हे वर्णन कसं करतात. सहस्रपादा हजार हाताच्या. सहस्र करा हजारो, हजार नाहीये हजारो हाताच्या हजारो पायाच्या. अशा भगवान परमात्मा तुला माझा नमस्कार आहे. आता मला सांगा हजार हाताचा हजार पाया देव असतो का. पण हे सगळे हजारात पोषतो जगाशी एखादाची. एकटा जगाचं भरण पोषण करतो. तुमच्या आमच्यामध्ये त्याचं वास्तव्य आहे, तुमच्या आमच्यामध्ये त्याचं राहणं आहे, तुमच्या आमच्यामध्ये त्याचं वास्तव्य किती मोठं आहे त्याचं वर्णन करता येणार नाही. देवाला बायका किती किती 16,108 बायका देवाला आहेत. आणि त्या 16,108 बायकांचं एकाच वेळेला पूर्णपणे भरण पोषण तो करतो, सांभाळ एका वेळेला. 16,108 स्त्रियांना त्यांना लागल त्या वस्तूची पूर्तता. तू एकटा बोलू नका, बोलू नका. कुठं आलतो आपण. 16,108 स्त्रियांना एकाच वेळा त्याचं भरण पोषण करण्याची प्रक्रिया एकटा भगवान परमात्मा करतो. तो काय किती मान आहे सांभाळ. किती बायका सांभाळतो तो. तुम्ही किती एक हप्त्याने किती वेळा घाम पुढती. तुमचं जाऊ द्या उगाच कारण असताना तुम्हाला ताप नको. तुमची बायको कीर्तन आली उगाच मनाई घरी असलं कीर्तन सांगते खरं ते सांगतो कुठं. एका बायकोवर बाजारात गेला तर येताना मला अमृतांजनची वाटली आणायला लागते. कशासाठी. डोक्याला लावायला. का एक दुकान सुन आहे. बघूनच घे, चमच्याच घे, उलतानच घे, शेवटी पोराचं खेळणंच घे. दिली पडत. एक स्त्री सांभाळता आपला विषय निघून जातो. तिच्या पूर्ण इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही. बाबाने 16,108 स्त्रीची इच्छा एकाच वेळा पूर्ण केली. नारदाने टेस्टिंग केली. नारदाने उगाच नाही. इंद्रा पडली बघेन चंद्र झाला नारद चुकला जाळा भजनाचा महाराज सांगतात. का सांगतात. का नारद एक दिवशी असंच गेलं म्हणतात. बिनानी भजन दुसरं काय तेवढंच काम नारदाचं ना. तिथे घ्या त्याला वाटतं सप्ताचं येतं. मग त्याने विचारलं म्हणलं आज कोणत्या भावाचं कीर्तन आहे. तिथं ते होता लग्नाचा मंडप. बरं सप्त्याच्या लग्नाच्या मंडपात जेवण सुद्धा फरक आहे. कीर्तनाच्या लग्नाच्या मंडपात जेवणाचा फरक. तिथे एक म्हातारा बसलं होतं आणि त्या म्हातारा नारदाने विचारलं म्हणले आज कोणाचं कीर्तन आहे. म्हणजे कीर्तन कसलं असतं म्हणले. कीर्तन काय नाही. अहो म्हणले मंडप. मग त्याच्या लक्षात आलं ही बुवा दिसतोय बरं का. मग त्यांनी सांगितलं बाबा ह्यो सप्त्याचा मंडप नाही, ह्यो लग्नाचा मंडप आहे. आणि ह्यो मी एक प्रकार सप्ताच आहे. तुमचा सप्ताह वेगळा आणि ह्यो सप्ताह वेगळा. तुमच्या सप्त्यामध्ये कसं आहे
विनापूजन झालं, गळ्यात अडकवला की 7व्या दिवशी तो उतरवायचा. ह्या सप्त्यात ब्राह्मणाने एकदा तुमच्या गळ्यात येणं अडकवला की मरच तो ती उतरवणे भानगड नाही. तसला जो सप्ताह आहे. आणि म्हणजे याचा कीर्तनकार उभा आहे ती का घोड्या बसून येते म्हणजे घोड्या बसून ती मंडळ पुढे पुन्हा वाटलं का असला सप्ताह आपण बी करावा म्हणून चांगल्या वातावरणामध्ये माणसाने दिवस काढावे. नारदासारखी जी फजिती झाली असला सप्ताह करावा म्हणजे आम्हाला करायचं आहे. पण त्याला म्हणलं नवरी लागते ती कसली असती, ती काय ती कोपऱ्यात बसती. पुढं काय लगीन, पुढं काय मुलं बाळ, पुढं काय मरायचं. नारद म्हणला आपण असलं बाकी सप्ताह केलं एवढा सप्ताह करून बघूया का. बायको नारदाला बायको कोण देश सांगा. मग ते याला कृष्णाला पळत आहोतच. आता कृष्णाला काय कळत नाही मला सांगा. देव आहे तो, हा देवाचाही देव. त्याला कोणती चतुरात शिरोमणी गुण लावण्याची काही त्याला काय कळत नाही. हो देवाने लांबनच ओळख जात बसली ही गडबडी जी आहे असू अरे जवळ म्हणजे देवा मला एक सप्ताह करायचा म्हणजे करा की मग. पण ती वेगळा सप्ताह आहे म्हणजे कोणता सप्ताह तिने वर्णन करून लास्टला सप्ताह करायचा. अर्पण म्हणजे नारदा त्या सप्त्याला मुलगी बघावी लागते, सुपारी फोडावी लागते. ती तुला तिने पसंत केलं पाहिजे, तिने तुला पसंत केलं पाहिजे. नुसती तुला पसंत करून नाही तिने पसंत केलं पाहिजे. म्हणला कुठं जाऊ बघायला जा म्हणा तुझी याने बघ की म्हणणार. आता म्हणा तुला बायका किती 16,000 100 एवढ्या तुला काय करा एक त्यात किती ना. हे मी माझ्या पदर सांगत का महाराज. इंद्रा पडली बघे चंद्र झाला कळा नारद चुकला चढा बसला. म्हणजे एक काम कर जिथे मी नसल ती घेऊन जा, जिथे मी नसल ती घेऊन जा. नारदाला वाटलं बरं झालं काही इथंच आहे. तिथनं जी घर त्यांची सगळ्यांची वेगळी होती तिथं बाकीमध्ये पळत 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 5-50 घर सोडली. तिथे गेला असं दरवाजा वाजवायला उघडायलाच देव आला. दरवाजा उघडाला म्हणजे तेव्हा तुम्ही इथं ते विचारायचं नाही मी इथे कसा हे तू विचारायचं. माझी आपला करार कोणता आहे जिथे मी नसेल ती तू घेऊन जायचा हा आपला करार आहे. काय काय गडबड म्हणाले. नारद मला बहुतेक ही खालच्या मजल्यात फिरत असेल आपण वरच्या मजल्यावर जाऊ. ही चाळ सोडली ती चाळ सोडली 3-4थी चाळ सोडून वरच्या मजल्यावर गेला. तिथे गेला दरवाजा उघडच होता. त्याला म्हणाला दरवाजा उघडच आहे. असा आतमध्ये घुसणार तर ती भगवान कृष्णाची पाय चेपत म्हणजे नारदा या श्री संतांची माता चरण साष्टांग तू आबा मला सोड तू इथे कसा ते सांग ते विचारायचं. आपला करार कोणता आहे तिथं ते विचारायचं. नारद शेवटी पळून पळून थकला पण नारदाला असं एकही घर सापडलं नाही की त्या घरात भगवान कृष्ण आनंद रूपे आनंद वेसे देखील म्यात्यासी बाप रुक्मा देव मानली कैसी. अवताराच्या राशीत जो हा किती मोठा देव आहे सांगा तुम्ही मला. त्याचं वर्णन तरी आपल्याला करता येईल का. वर्णन करता करता आपण मरून जाऊ. तिथं वेद थकला. कोण थकला. वेद ज्या ठिकाणी थकला ज्या ठिकाणी श्रुती थांबली श्रुती म्हणती नेती नेती तिला त्याचं स्वरूप कळालं नाही. सगळ्यात सुंदर जगामध्ये कोण आहे लक्ष्मी सुंदर जगामध्ये आहे ती त्याच्या पायाची ताशी झाली. सगळ्यात ताकदवान गरुड आहे तो त्याचं वाहन बनला आणि शेषावरती त्या सहस्र जेव्हा झाल्या वर्णन करता करता तर शेषाला त्याचं वर्णन करता नाही. एवढा मोठा भगवान परमात्मा त्याचं एवढं मोठं वैभव सगळी सृष्टी त्याच्या अधिपत्याखाली चालते ना. तो सांगतो ना गीतेमध्ये काय सांगतोय. म्या बोले विल्या वेद बोले म्या चाले विल्या सूर्य चाले म्या हाले विल्या प्राण आले जो या जगात चालता. पर्वते पैसे खाणं संडावी समुद्र रेखांना उडंडावी पृथ्वी या होती ही आज्ञा माझी. माझ्या आज्ञेमध्ये समुद्राने चालायचंय माझ्या आज्ञेमध्ये पृथ्वी चालायचंय. अरे वृक्षाचे पण हलण्याची सत्ता राहिली अंता मग कुठे. झाडाचं पान होते सत्तेने हलते त्याची सत्ता आवाज येत आहे जगामध्ये. कुठं कुठं आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. भगवान परमात्मा आतमध्ये कुठं त्याची सत्ता नाही असं नाही. आपण सहज बोलतो. एखादा माणूस मृत झाला माणूस जवळ जातो श्वास चालला का बघतो नाडी तपासतो हालचाल होती बघतो पोटाची काहीच होत नाही तर तिथनं उठून असं करतो. आता ह्यात काय नाही राहिला राम राहिला नाही म्हणजे तो राम आहे तब तक इसका काम है. जिस दिन इसका राम निकल जाएगा उस दिन दुनिया में इसका कुछ भी काम नहीं है. मग चाले हे शरीर कोणाचे असत ते कोण बोलवितो हरिविन अरे देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन सुटू नको. एवढं मोठं वैभव भगवान परमात्म्याचं आहे. एवढा मोठा देव आहे पण एवढा मोठा देव असून सुद्धा पंढरपूर मध्ये उभा आहे कुणामुळं. कर पुण्या मातला
विठ्ठला फक्त आई वडिलांच्या सेवेमुळं जगाचा उद्धार करणारी जगाचं भरणपोषण करणारा देव तिथं उभा आहे. नुसता उभा नाही, त्याला सांगितलं हात कमरेवर ठेवायचं, समचरण दृष्टी चरणाकडे लावायची, चरण जुळवून ठेवायचे, हात कमरेवर ठेवायचे आणि येईल त्याच्या पाया पडायचं. येईल त्याला दर्शन द्यायचं, त्याच्याकडे बघायचं नाही. का बघायचं नाही त्याच्याकडं? कारण तुझं प्रिय आहे. घेऊन याच्या गळ्याला हाजी धंदा करतो भक्ता राख्या पायापाशी दुर्जन संवाद. आता जगामध्ये दुर्जन राहिला नाही समजायचं तू, प्रत्येकाला दर्शन द्यायचं म्हणून पंढरपुरात गर्दी. भक्ताला दर्शन द्यायचं ठरलं तर वाखरून तिने माघारी ध्यान ठेव. का ब्रीद भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. हे त्याचं ब्रीद आहे सज्जन हो. असा भगवान परमात्मा तिथं उभा केला फक्त पुंडलिकाने केलेल्या आई वडिलांच्या सेवेमुळं. आणि एवढं प्रेम आईचं लेकरावरती असतं. तुम्हाला एकच दृष्टांत देतो. वाजले किती? 12 वाजले. आपल्याला 5-10 मिनिटात कीर्तनाचा कार्यक्रम संपायचा. रायगडावर कोणी गेलाय का? रायगडावरती वा काय का असताना म्हणतात एक तरी माणूस होय म्हणतात. बरं वाटलं, समाधान वाटलं. राजे आपला प्राण आहे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज काय आपला प्राण आहे. आज इथं उभं कीर्तन करतोय ना, ते राजांच्यामुळे कीर्तन करतोय. रायगड ते पाचाड अंतर, रायगड ते पाचाड अंतर साधारणपणे डोंगर भागावरून 4-5 किलोमीटर ते अंतर, 5-7 किलोमीटर अंतर असेल. पाचाडावरून एक स्त्री दुधाची विक्री करण्यासाठी रायगडवरती गेली. तत्पूर्वी रायगड किल्ला कोणत्या इंजिनिअरने बांधला? त्या इंजिनिअरचं नाव काय? मी फिरोजी इंदोरकर नावाच्या इंजिनियर तो रायगड किल्ला बांधला. तेव्हा राजे कुठे होते? राजे स्वारीवरती होते. रायगडचा किल्ला पूर्ण झाला, बांधून झाला पूर्ण रायगडचा किल्ला. आणि छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती चढाले. रायगडवरती गेल्यानंतर राजाने किल्ला बघितला. देखना किल्ला बनला, फार सुंदर किल्ला. तुम्ही जर कधी रायगडावरती गेला तर छत्रपती शिवाजी महाराज या सिंहासनावरती बसलेले आहेत. त्यांचा राज दरबार जिथं भरत होता तिथून पुढच्या टोकावरती अगदी बारीक आवाजात जर तुम्ही पोचला तर ती राजांच्या कानावरती जात होतो. काय टेक्निकल माझे आपण 50 वेळा इकडे फिरवा तिकडे फिरवा, तिथं बारीक आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागेवरती बसले होते असा कागदाचा तुकडा जरी फडला तर तो आवाज तिथे जात होता. म्हणजे दरबारामध्ये कोण कुजबूज करते का ह्याची करेक्ट खबर राजांना तिथे मिळायची. काय इंजिनियर काय टेक्निक असतं त्यांचं. हो, एक दगड जर उचलायला म्हणलं ना तिथला आपली दिंडी घेऊन जावं लागत तरी तर लोक म्हणते चला मागा हे काय उचलता का? किती मोठे दरवाजे त्यांचे. राजाने हत्तीवरती नेला होता. सोपी गोष्ट. चला इंदोरकरांनी संपूर्ण किल्ला फिरून दावला. धावल्यानंतर राजांनी इंदोरकरांना विचारलं काय तुम्हाला बक्षीस पाहिजे? आम्ही असतो तर 1-2 बंगलं बांधून त्यांना सांगितलं. काय नको राजे, ज्या पायरीवरून तुम्ही येणार आहात, ज्या पायरीवरून मावळे येणार आहेत त्या पायरीवरती माझं नाव कोरा, जेणेकरून त्या प्रत्येक मावळ्याच्या पायाची धूळ माझ्या पायरीवरती पडेल. एवढंच मागणं मला. कधीतरी तुमचं सिंहासन झाडायची संधी मला मिळाली. राजांना दुःख झालं. एवढं मोठं कार्य करून सुद्धा मागणं किती आहे. हीच मोठी माणसं झाली हो. आपण काय मोठं होऊ शकतो? आपण सारा असंच सतत काय ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरच्या 9 हात काय मागित आता विश्वात्मके देवी येणे वागेत ने तुषावी आणि तुषणी देवी प्रसाद काय मागित जे खळांची व्यंकटी सांडो खळ मरो नाही खळांची व्यंकटी सांडो. आणि आपल्याला बोलला कोणतं त्याचा बंदोबस्त करावा लागेल. आणि त्याचा बंदोबस्त त्याच्या गुणाचा बंदोबस्त करा. त्याचा कशाला बंदोबस्त करा? त्याचा बंदोबस्त तुम्ही करू शकाल. त्याचा बंदोबस्त करणार वरती बसणार त्या गुणाचा बंदोबस्त करा. साधू संताला काय जगामध्ये मान आहे त्याचं कारण आहे. काय कारण त्याचं आहे की विसोबा खेचण्यासारखा अत्यंत वाईट माणूस की ज्याने नामदेव ज्ञानेश्वर महाराजांचं खापर फेकून दिलं, जुळलं पीठ खाली टाकलं, पायाने रगडलं पीठ, त्याच विसोबा खेचरांना नामदेवाचं गुरु बनवायची ताकद फक्त आणि फक्त साधूमध्येच होऊ शकते. मोठ्या मनाची माणसं होऊन गेली. फक्त इंद्रकांनी सांगितलं राजे किल्ल्याचं वर्णन करताना सांगितलं एकच सांगतो, त्या किल्ल्यावरून दरवाजा बंद कोणी खाली उतरू शकत नाही आणि दिवस मावळल्यानंतर कोणी वरती येऊ शकत नाही. एवढे किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. कुणीही खाली उतरू शकत नाही आणि वरती सुद्धा कुणी येऊ शकत नाही. काही दिवसांनी
पाचाळमधून एक गवळणवरती दूध विक्रीसाठी आली आणि दूध विक्रीसाठी आल्याच्या नंतर दूध विकलं तिने आणि दूध विकल्यानंतर दही दूध विकल्यानंतर तिला वेळ झाला, दिवस मावळून गेला आणि गडाच्या नियमाप्रमाणे दरवाजे बंद झाले. ती गडापाशी आली, सांगितले मला सोडा. गडकऱ्याने सांगितलं तुला सोडताय ना, मी गडाचे नियम आहे. दिवस मावळले दरवाजा बंद म्हणजे बंद, रात्र अजिबात नाही उघडायचा म्हणजे नाही उघडायचं. आता आपल्या सीमा सगळ्या खुल्या आहेत रात्रीच्या. पाकिस्तानातनं टेररिझम करायला एवढी लोक आली, ताजमहाल उद्ध्वस्त केला, तिने अधिकारी गेले. हे कुठनं आलं मटेरियल नेमकं सांगा तुम्ही. पण राजांचे ते सैनिक होते, राजांचे मावळे होते. ते म्हणलं काही तुझं माझं बाळ बारकाय खाली हो, माझं छोटस बाळ खाली, मला सोडा. तिने रडास बघली, काय सांगितलं सोडू शकत नाही तुला. तिने विचार केला माझं बाळ आहे बाई घरामध्ये बारकं आणि मला सोडू शकत नाही. सैरावाऱ्या धावा तिने सुरुवात केली. बाळाचा आरडलेला आवाज तिच्या कानावरती घुमायला लागला. माझ्या बाळाला दूध पाजायचं आहे, तिला तहान लागली असेल. विक्री करता करता मला वेळ झाला. तिला काय सुसना सैरावाऱ्या पळायला लागली. ती एक जागा तिला दिसली आणि त्या जागेवरून ती खाली उतरली. जागेवरून खाली उतरली, धापा टाकत घरी गेली. बाळ क्रंदन होतं, तिला मांडीवरती घेतलं, स्तनपान केलं आणि निवांत झोपली. कलेकरने विचार केला. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला आणि चौकशी केली की रात्री जी गवळण दूध विकायला आली होती, काय तिचं नाव ती गवळण गेली कुठं. म्हणून गळात पूर्ण चौकशी केली, कुठं लपून बसले का कुठं. अजिबात तपास सुद्धा लागला नाही, कुठंच नाही ती. मग त्या गडकऱ्याला चिंता वाटली की आपण राजाला शब्द दिलाय, ह्या गडाला खाली कोण उतरू शकत नाही, खालून वरती कोण शकत नाही, मी गेली कुठं नेमकी. लगेच ताबडतोब चौकशी करा. पाचाडला काही मंडळ त्यांचं पाठवलं, शिष्टमंडळ, जावा पाचाडला चौकशी करून या. तर ती बाई घरामध्ये काम करत होती. त्या राजाने विचारलं शिवाजी महाराजांनी की तुम्ही तर इंद्रकर बोलत होता की उतरू शकत नाही, चढू शकत नाही, मी रात्रीची बोलून गेली कुठं नेमकी. तिला बोलून घेऊन या. तिला बोलून आणलं, तिला पाठवलं, तुम्हाला राजाने बोलवलं. ती लट 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 कापायला लागली. आता 100% आपल्याला शिक्षा होणार, काय शिक्षा करायला जे सांगता येणार नाही असं तिला वाटायला लागलं. पण माझा राजा फार वेगळा होता, फार वेगळा होता. आता तो प्रसंग सांगायची वेळ नाही, पण राजा वेगळे होते. राजाने त्याला निरोप पाठवून बोलून घेतलं, इंद्रकरला बोलून घेतलं आणि इंद्रकरला त्याने एकच प्रश्न विचारला. तिला खाण्याची ओटी भरली, तिला काय असं ते दिलं, तिला पाठवून दिली. आणि इंद्रकरना एकच प्रश्न विचारला की इंद्रकर तुम्ही तर सांगत होता की गडावरून खाली कोण उतरू शकत नाही आणि गडावरती कोण चढू शकत नाही, ही हिरकणी नावाची बाई गेली कुठं नाही, कशी गेली. इंद्रकरचं उत्तर आहे का, त्याने एकच उत्तर दिलं, राजे महाराष्ट्रातली स्त्री आपल्या मुलासाठी काही करू शकते. लेकुराचे हित आहे आई काहीही करू शकते. माझ्या तुकोबरायांनी आईला साधू संतांच्या पंक्तीत आणून बसवलं. तुम्ही जसे आहात, तुम्ही संत माय बाप, तुम्ही साधू संत माझ्या आई वडिलांसारखे आहात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. आईला जेवढा कळवळ आहे तेवढाच कळवळ संतो तुम्हाला सुद्धा आहे. जेवढी आई बाळासाठी तळपडते, जेवढी आई बाळासाठी तळमळ करते, तेवढीच तळमळ साधू संत तुम्हाला आहे. आईशी कळवळ्याच्या जाती, कोण कळवळ्याच्या जाती? एक आई कळवळीत जाते, एक संत कळवळीत जाते. मी नेहमी सांगत असतो, आई गेली प्रेम संपलं. जिवत असताना आईवरती जेवढं तुम्हाला प्रेम करता येईल तेवढं प्रेम आईवरती करा. तिला काय लागतंय आईला, काय लागतंय? किती खादी भाकरी? कुत्र्यापेक्षा कमी. कारण मी एक वृद्धाश्रम चालवतो. आजही माझ्या वृद्धाश्रमात 70 वृद्ध आहेत. किती? 70 वृद्ध आजही वृद्धाश्रमामध्ये आहे. किती खातात? किती? लय झाला तर एकच वडा, एक किती 2 भजी नाहीतर 1 वडा.
सफरचंद जाळी ते सफरचंद शेत ना माहिती, जाळीमध्ये सफरचंद आम्ही खायला देतो. हा असा भंगार संगार माल नाही बिलकुल खायला. त्यांना वृद्धांना हो स्टँडर्ड जेवण, असं पॅकिंग मध्ये आलं जेवण. हो बाहेरनं काश्मीरहून जायचं सफरचंद त्यांना खायला. तुम्ही जाऊन कधी आला आश्रमात या तुम्ही आणि त्यांच्यापाशी बसा आणि त्यांना एवढंच विचारा, आजोबा तुम्हाला इथं कसं वाटतंय? ते कोपऱ्यापासून जोडते, घरच्यापेक्षा लई चांगलं वाटतंय. आतापर्यंत 700 वृद्धांनी तिथं प्राण सोडला. किती? 700 वृद्धांनी. 1988 पासून तो वृद्धाश्रम चालवतो. म्हणून मला म्हाताऱ्या माणसांचं लय प्रेम वाटतं. लक्षात ठेवा, घरामध्ये म्हाताऱ्या माणूस असावं. घाटोका पडलेला असताना पण तो घराला काय असतो? आधार असतो. काय नाही करत त्याने काम बिलकुल, पण तो घराला आधार असतो. घरात गेले की प्रसन्न वाटतं, बरं वाटतं. लुकलुकल्या डोळे नुसतं आहे. मुलगी माहेरून आली ना, मुलगी माहेरून, त्याला काय नसते काही माहेरामध्ये. तिच्या मुलीची लग्न झाली असतात, मुलाची लग्न झाली असतात, नाकावून झाली असतात, ती बी थकली असते, तिची आई खाटो पडलेली असते आणि ते टेकत 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 ती बी येते आणि आई नुसतं बघितलं त्या चेहऱ्या डोळ्याकडून, त्या सुरकत्या पडलेल्या हातात नुसतं गालाम जाईल. जगातली सगळी सुख तिच्याकडे घालतात, सगळे सुख. का? ते प्रेम आहे. अरे तुम्हाला कळणार नाही, आपल्याला काळीजच नाही हो. आपल्याला खरं काळीज त्यांना ईश्वराने दिलेले. ज्यावेळी ती माहेराहून ज्यावेळेस मुलगी सासरी येते, तुम्ही 13 झाल्यानंतर त्याचा प्रसंग बघायचं, निरीक्षण करा. तिथं जाऊन पुण्यात 13 जाता का तुम्ही? जा, नक्कीच जा. तिथे निरीक्षण परीक्षण करा. ज्यावेळेस 13 जाती, 13 पण मुलगी तिथं राहते, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस 13 वाटपून गोडधोड जेवणाचा कार्यक्रम होतो, तो गोडधोड जेवणाचा कार्यक्रम माघारी फिरते. ज्यावेळेस तिच्या घरी जायला, त्यावेळेस तिचं हृदय पूर्णपणे भावाकडे कळ बघते, बहिणीच्याकडे कळ बघते, भावाच्या मुलाकडे कळ बघते, भावाच्या बायकोकडे कळ बघते, राहत त्याला जवळ जाते, भावाला मिठी मारून हमला पडते आणि भावाला सांगते, दादा आता घरात भांडणं करत जाऊ नका तुम्ही, तुमचा स्वभाव लय तापट आहे, वहिनीला बोलत जाऊ नका तुम्ही, दिवस उपाशी असला म्हणजे आई तुम्हाला जेवायला बोलत होत्या, तुम्हाला कोण जेवायला बोलते, त्यामुळे शक्यतो भांडण करत जाऊ नका. वहिनीच्या पाया पडते, सांगते वहिनी दादा आता उलट सुलट बोलत जाऊ नका बरं का तुम्ही, कारण आता घरात आई नाही, त्यामुळे दादाला कुलसून जावे, उलट सुलट बोलत जाऊ नका. निघून जाते, 10 वेळा जाताना माघारी बघते, तिचं मन तिथं गुंतलं जातं, तिचं हृदय त्या ठिकाणी गुंतलं जातं आणि जड अंतकरणाने आणि जड पावलाने ते निघून जाते. तिच्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर असतं. त्या घरामध्ये मी आल्यानंतर मला प्रेमाने मिठी मारणारी माझी आई निघून गेली, माहेरामधला आधार संपला. लक्षात ठेवा, ज्यावेळी तेव्हा संपून ती निघून जाते, त्यावेळी ती घरी जाईपर्यंत तिला त्या गोष्टीची आठवण येते. आणि कधी काही आईने घेतली साडी, कधी काही आईने घेतली एखादा ब्लाउज पीस चुकून मुलीने खाली पडला तर तीच असा डोळ्यात लावून रडत, ही माझ्या आईने दिलेली साडी, सांगते शेजाबाजार, ही माझ्या आईने दिलेला ब्लाउज होता, ही माझ्या आईने शिवून मला ब्लाउज 4 दिले. कधी ज्यावेळेस मी नांदाय आली होती ना, मला लयच असं बस होता, घरातून बाहेर पडता येत नव्हतं, माझी आई भाकरीच्या कुटऱ्यामध्ये असते ब्लाउज द्यायची. ही जी आठवण आहे ती आठवण मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिल्लक राहते. लक्षात ठेवा, जगातल्या कुणाचं ध्यान होत नाही तिला, फक्त तिला आईचं ध्यान होतं. श्रेष्ठ दर्जाचे जर नातं कोणतं असेल जगामध्ये तर फक्त आणि फक्त कोण? आई हे श्रेष्ठ दर्जाचं नातं आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं नातं मी तर म्हणेन जगामध्ये असू शकत नाही. तुकोबारायांनी जगाचा धांडोळा घेतला आणि साधू संतांच्या पंक्तीला बसवायला तेवढी एकच व्यवस्था ठेवली त्यांनी. तिचं नाव काय? आई. तिचं नाव आहे. आपल्याला कधी ठेस लागली आई ग म्हणून आपण आरडतो. आई तर आपली निघून गेली असती, पण आई ग म्हणून आरडतो. आई गेली, जगामध्ये प्रेम संपला. मला त्या पवाराच्या शब्दाची सारखी आठवण येते. अडाणीमध्ये असताना फोन आला रात्रीचा पवारांचा आणि फोनवर ते बोलले, का बोला की पवार? काय नाही भाऊ, भाऊ आज भांडे पोरखा झाला, मला भाषा कळेल नाही. काय झालं? माझी आई गेली भावास. भांड्याला पोरं येते, त्याला सुना येत्या, त्याला मुलं येते, त्याला भाव येत, जमीन जुमलाय, घरदार आहे, नोकरीचा पैसा येतो, सगळं भांड्याला आहे. काय कमी भांड्याला सांगा तुम्ही? पण भांड्याने एकच वाक्य वापरलं की आज मी पोरखा झालो. का? आता घरी गेल्यानंतर मला प्रेमाने जवळ करणारी कोण आहे? फक्त एकच आहे. नेहमी सांगत असतो आईवरती काय दिलं तुम्ही त्यांना सांगा. एका कवीने पोड वर्णन केले,
जन्म देऊनी आम्ही पोराला, जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख याच साहिल. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं, लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे आई भाऊ पाहिजे. अरे जित्यापणी आहे मरण आमचे, अरे जित्यापणी आहे मरण आमचे, आम्ही डोळ्यांनी पाहिलं. लगीन झाल्यावर काही असोनी नसोनी, काही असोनी नसोनी, आमच्या जीवाच नाही कोणी. लय जपला आम्ही पोराला, लय जपला आम्ही पोराला, गोड अत्यंत गोड वर्णन केलं. हे सगळं जागेवर लक्षात ठेवा. आई गेली ती पुन्हा मिळणार नाही. माझा राजा शिवाजी महाराज आईने घडवला, स्वामी विवेकानंद आईने घडवले, जगद्गुरु शंकराचार्य आईने घडवले. शंकराचार्यांचा इतिहास 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. जगद्गुरु शंकराचार्य काय ताकद, 4 पिठाचे दरवाजे त्यांची इच्छा झाली संन्यास घ्यायची. आईच्या रोज पाया पडायची, आई मला संन्यास दे, आई मला संन्यास दे. आई सांगितले बाळा तू संन्यास घेऊन गेलास तर मला कोण बघणार, आई तू काळजी करू नको, फक्त तू होकार दे. आई म्हणजे मी नाही होकार देणार. शंकराचार्य नदीमध्ये पोहायला गेले आणि मगरीने पाय धरला म्हणून पोरांना सांगितलं माझ्या आईला जाऊन सांगा मगरीने पाय धरला. आकुलते सांगितलं तुमच्या मुलाचा पाय मगरीने धरलाय. शंकराचार्य आई धावत आली, हे मगरी सोड सोड सोड, माझ्या लेकराला सोड, नदीला पाणी भरपूर आहे. आणि पोराने खाल्लं सांगितलं आई मगर सोडायला तयार नाही ग. मगर म्हणते तू संन्यास घ्यायला तर सोडते मी तुला. तेवढ्यात आई म्हणते घे घे बाबा संन्यास घेऊन बाहेर. आईची पडते माझी आज्ञा महत्वाची आहे, आईची तीच आज्ञा मानली. शंकराचार्याने आईचं दर्शन घेतले, गळ्याला मिठी मारली, कडाडून आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई मी जातो आता. कुठं चालला बाळा, भरपूर लांब चालतो, अख्ख्या विश्वाचा दौरा करायला चाललो. आणि मी माझा अंतकाळ काय नाही, तुझा अंतकाळ जवळ आला की फक्त माझं स्मरण कर. आईचा अंतकाळ जवळ आला आणि स्मरण केलं डोळ जपून माझा शंकर कुठं असेल नेमका. वयोगाने शंकराचार्य इथं आले, तिथं आले, आईच्या पाया पडले. अंत्यविधीला गावातला माणूस सुद्धा आला नाही, कारण संन्यास घेऊन तुम्ही पुन्हा माघारी आला म्हणून. ही जी मोठी माणसं आहेत नसते जन हो, त्यांना प्रचंड ताप झालाय, प्रचंड ताप झालाय. किती ताप झाला, एकही महात्माचा तुम्हाला शोधून मिळणार नाही. ही सगळी मंडळी कुणी घडवलीत, आईने घडवत. लक्षात ठेवा तुम्ही. आज जिजाबाई नसते छत्रपती शिवाजी महाराज बघायला मिळाले नसते. मॅगझिन गारकी नावाचा एक परदेशी लेखक आहे, त्यांनी आई नावाची कादंबरी 6000 पानाची आई नावाची कादंबरी लिहिली. 6000 पानाची आई नावाची कादंबरी. श्यामची आई आपल्या सगळ्याला ज्ञात आहे. सानेगुरची आईवरती सानेगुरचं भरपूर प्रेम होतं आणि आईसारखं दैवत या जगामध्ये कोणतं नाहीये. आईवरती प्रेम करा शिका. म्हणजे तुकोबाने सुद्धा देवाला जवळ केलं, त्यांनी देवाला जवळ केलं नाही, त्यांनी पुन्हा जवळ केलं, आईला जवळ केली, बापाला जवळ केला. कोणीतरी महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही तर सांगता देवासारख्या जगामध्ये कोण मोठं नाही, हे तुम्ही सांगता, मग तुम्ही देवाला जवळ करायला पाहिजे. तुम्ही संत देव बाप असं म्हणा, तुम्ही देवासारखे आहात संत. तुकाराम महाराज म्हणले नाही रे, तुमच्या लक्षात नाही आलं. देवाला प्रत्येक घरात जाता आलं नाही म्हणून देवाने आईचं स्वरूप तयार केलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये देवाच्या स्वरूपात आई ठेवली. आई तर देवात फरक नाहीये, आईमध्ये देवामध्ये फरक नाही. तुम्हाला मी सांगतो, ज्यांनी नियमितपणे आईचं दर्शन घेतलं त्यांनी जगातल्या कोणत्याही देवाच्या पायावरती किंवा कोणत्या सारख्या भावाच्या पायावरती डोकं ठेवायची गरज नाही. महाराज वर्णन करतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. का तीर्थाशी नाही जायचं, तर काशी क्षेत्र तुमच्या कोणाच्या पायाजवळ आहे, आई वडिलाच्या पायाजवळ काशी आहे. लक्षात ठेवा तुम्ही, तीच तुमची काशी आहे, बाकी कोणची काशी नाही तुमची. हो, पण काशी 2 प्रकारची आहे. जो आई वडिलाची रोज काशी करतो त्याला वर्षाला काशीला जावं. काशी कळली तुम्हाला? हा, तशी काशी नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. आईसारखं देवत मान आयुष्यामध्ये कोणतं नाही. म्हणून महाराज सांगतात तुम्ही संत माय बाप. लेकराचं हित जशी आई वाहते तसं तुम्ही आमचं हित व्हायचं आहे. तुम्ही संत माय बाप लेकराचे हित वाहे माऊलीची अशी कळवळ्याची जाती कधी लाभा विना लाभ नाही त्याच्यामध्ये. पोटी भार वाहे
बाळाच्या दुःखाला सुरुवात कुठं नव्हती आईच्या शेवेला. बाळाच्या शेवेला आई कधीपासून सुरुवात करते? कधीपासून? जन्माला आल्यापासून? पण अजिबात नाही. नुसतं डॉक्टरने सांगितलं तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि 1.5 महिना तुम्हाला झाला आहे, तिथनं ती सुरुवात होती. आंबट खायचं नाही, तेलकट खायचं नाही, बादली उचलायची नाही, धुणं धुयाचं नाही, शेतात जायचं नाही. तिथनं त्या बाळाच्या शिवेला सुरुवात. आणि बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही विचारता पोरगा आहे का पोरगी, ती विचारत नाही. ती म्हणते माझं बाळ सुखरूप आहे. कुणी व्यास काय माझं काय सुखरूप आहे ना, माझं बाळ सुखरूप आहे ना. तुम्ही म्हणता बाकी काय झालं, मुलगी झाली तर तुमच्या चेहरा 1756 आठल्या. पण आई फक्त एवढं विचारते माझं बाळ कसं आहे. एवढ्या वेदना आपल्याकडे मन आहे, बाळाची आता वेदना बाळालाच माहित. याचा अर्थ त्या वेदना कठीण आहे, त्या वेदना अत्यंत कठीण वेदना आहेत त्या. पण त्या वेदनेचं सुद्धा विसरते त्या बाळाचं तोंड बघितल्यावर पडलं जातं. चेहऱ्यावरती हास्य उमटतं तिच्या बाळाला जन्म दिल्याबरोबर. वेदना ती विसरून जाते. जसं डॉक्टर पोट फाडताना आपल्याला कायच वाटतं त्यानं तसं सगळ्या वेदना, बाळणपणाच्या ज्या वेदना असतील त्या वेदना सगळ्या विसरून जाते. म्हणून नेहमी मुलाने आईचा मागचा इतिहास बघायचा, मागच्या गोष्टी आठवायच्या आईच्या. सगळ्या गोष्टी आम्हाला आठवतात. माझ्या आईने तलाव काम करून मला सुकडी पदरात बांधून आणावी, त्याच्यामध्ये पदरात बांधून आणावी. नुसती आणावी नाही, गोसुरला धरून ती खायला लावावी. तब्येत त्याच्यामुळे स्ट्रॉंग असते. त्या दुष्काळामध्ये सासरच होता. माझ्या आईला एकच भाकरी मिळायची, माझी एक तुकडाच खायची आणि दुधामध्ये काला करून ती मला चालायची. मला अजून आठवतं, थोडा जरी काला शिलाय तरी कोणी थोबाडीत मार नाही काढत. आज माझ्या ध्यानात येते माझी आई मला असं का बोलत होती. त्याचं कारण आहे लेकरावरती असणार प्रेम आहे, लक्षात ठेवा. मुलावरती असणार काय आहे, प्रेम आहे. तुम्हाला माझ्या जीवनात एक गोष्ट सांगतो. किती वाजले? 2 तासापासून तुम्ही सावरल्यामध्ये नाही मला कसं होते. पुढे पुढे तुम्ही आमच्या आई बापच आहे, आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. राजू अजून बरं वाटतंय. कुठं होतो मी? जीवनात एक गोष्ट सांगतो. मी लहान होतो, मी लय आगाऊ होतो लहानपणी. खरं सांगायला काय अडचण आपल्याला माहिती, भयंकर आगाऊ. मी एक संघटना तयार केली. मी पलटण शाळेत मामाकडे, आणि मामाकडे जे पोरगं ठेवलं ते लाडाने बिघडतं बरं का. तेवढं महिन्यात ते जाऊन चौकशी करायची मामाला पोराची. खेळ संपला तुमचा. हो, माझे वडील फार चांगले होते. वडील महिन्याला याची माहिती चौकशी करतात. तरी मी लेट करतो. इतका टाकलं मी एक संघटना तयार केली 25 पोरांची. किती पोरांची? 25 पोरांची. त्यावेळेस होतो की तुला मी 4थीला. किती लहान असेल मी? हे कितीला गेलो? 30वीला. म्हणून 4थीला होतो मी. थोडा नेता होतो आणि मी संघटना तयार केली. कोणती संघटना? पाणी आणवा पाणी जेव्हा तसली संघटना. बिड्याचं तुकडं गोळा करून पूर्ण बिड्या ओढायची शिकवायची संघटना. तुकडं गोळा करून ही बंडल गोळा करायचं बिड्याचं. आणि ब्रिज होता, त्या ब्रिज खाली काडी पेटून पूर्ण फुगा बिड्या ओढायची संघटना. आता ती तुकडे गोळा करून पूर्वी माणसं बिड्याला ओढायची पोर. तुकडे गोळा करून बिड्या वडता वडता म्हणजे आजोबा बिडी ओढायचे. मग मला वाटलं तुकड्यात काय दम आहे. मग आखीचा स्वाद घेऊन बघावा. तर आखी स्वाद घेता येत नाही, कारण म्हाताऱ्या दडकीची घेत बिडी ती काढायची कशी. मग म्हातारा काय करायचं, बिडी पेटवायला लावायचं मला. मग बिडी पेटवायला जाताना मी काय करायचो, ते इस्तू घ्यायचा, त्याच्यात बिडी ठेवायची आणि मागं तोंड करून जोराचा चुटका यायचो. अर्ध्याच बिडी आणायचो. डायरेक्ट अर्ध्याच बिडी यायची. म्हातारा हुशार होतो. हो, म्हातारा लय हुशार होतो. मी सांगू तुम्हाला, म्हातारी माणसं खात असली पाहिजे. म्हाताऱ्यांचा त्याग कधी करू नका. एक लगीन ठरलं आणि त्याला नवरीच्या बापाने काय सांगितलं की पोरगी देऊ, पण लग्नाला म्हातारा माणूस नाही पाहिजे. लग्न म्हातारी सोडायची कुठे? मग असं कसं म्हातारीचं माणसं पाहिजे? नाही, तरुणी पोरं सगळी जीन पॅन्ट हिथं फाटलेली, हिथं फाटलेली, हिथं फाटलेली, हिथं फाटलेली असली पोरं पाहिजे ती बघा लग्नाला. म्हातारा माणूस लग्नाला अजिबात दिसतं. पटकन धोतारात त्याचं मस्तक घालायचं, ही नाही पाहिजे. बरं म्हणलं मग ठीक आहे. लगीन पर्यंत जुळत नव्हतं, कस तरी लगीन जमलंय.
घरातली माणसं म्हणली ठीक आहे वा राहू दे कस तरी लगीन जमले राहू दे म्हातारी माणसं कॅन्सर लगीन लावून तरी कस तरी या की निघून आलं कशाला आडव पडताय पुढे बाब 3 बरे अभाव पडलाय केस पाहिजे लगीन मुली आता शेवटच्या टोकावर आले म्हातारा तर नका नेऊ तर त्या गावात म्हातारीले आगाव होते ते मला मी येणार लागणार मी का नको कशाबद्दल नको का नको का जळण गोळाला मी भांडी गोळा करायला मी मंडपाचे राखण करायला मी देवाची पूजा करायला मी आणि लग्न मला का नको ना म्हणजे कशा तुम्ही आता लागला आता बाकी सगळी जमतील बाकी मूर्ख आहे ती मी काय मूर्ख आहे का मला मूर्ख मस्त का लग्नाला येणार आता त्या म्हातारा कोणी आठवायचा पुढं म्हणजे काय करायचं अरे का लगीन मोडल नाहीये त्यांनी सांगितलं म्हातारा कोणी घेऊन येऊ ना मग त्यांनी सांगितलं अरे मला तिकीट टाका भाड्याच्या पोत्यात टाका निधीच्या पोत्यात टाका पण मला न्या मी बाहेर यायचो नाही मला तिकीट ठेवा ना लगेच झालं बाहेर खरा ऐक ना वर थांबलो शेवटी माणसं म्हणजे ही ना ऐकायच नाही का ही कुणाच ऐकत नाही गावात तुमचं काय माती ऐक ही नाही मागणं चालत ती एक टाका तिकीट नाही पोत्यात तिकीट टाकला म्हातारा लॉक केली गेलं वरड लग्नात तो इशीवरती एक माणूस निरोप घेऊन आला म्हणला बापाचा निरोप म्हणले काय निरोप काय नाही म्हणले जर तुम्ही आमच्या गावाच्या बाजूला एक नदी आहे ही कोणती नदी आहे येळा तशी एक नदी आहे त्या नदीत पाणी होते त्या पाण्याच्या ऐवजी दूध व्हायला लावायचे असेल तर तुम्ही ही मुलगी आम्ही देऊ शकतो नाही तर मुलगी देणार नाही पूर्ण बघायला दूध कुठला नदीला दूध व्हायचं म्हणजे दुधा जेवढं आले तुम्ही आधी सांगा ते बाकी काय नाही जमतंय का जाऊ दे वरण मागायचं पोरं म्हणजे चला मागायचं काय करायचं फिरवलं गाड्या तोंड मागायला आणि गाड्या तोंड मागायला फिरवल्यानंतर एक जण म्हणला आधी नानाला बाहेर काढायला काय गुदगुण मुळे एक तर लगे मोडले ती नाना घाला आत्म ठेवले हा नाला बाहेर डिगी उचलली पोतं सोडलं नानाला बाहेर काय बरोबर मागाय तोंड गाड्यांची सलमानला मागायला पिशा पायाचा आहे तुम्ही का लगेच मोडलं की का म्हणजे तुला काय सगळं सांगायचं का सांगा गेल्यानो काय झालं ते सांगा ना हल मागा रे सांगा ना एक जण सुज्ञ होता नानाला सांगायला सांग ना काय नाही म्हणजे ते नवरीच्या बापाच निरोपा काय नवरीच्या बापाने सांगितलं की बाजूची नदी आहे त्या नदीत जर तुम्ही दूध व्हायला लावलं तर आम्ही पोरगी घेऊ पिझ्झा म्हणजे एवढ्या कारणासाठी लगीन मोठलं होईल आखला येते का तुम्हाला काय आणि माघारी वारा ठेवले कोण निरोप घेऊन आलाय रे तेवढे ते काय ते पाहुणा हिडा पाहुणा काय निरोप आहे काय नाही म्हणजे नदी दुधाची वाहिली पाहिजे तर पोरगी एवढ्या करणार माघारी पाठ तुम्हाला तरी अक्कल पाहुणा असावं का नसावं आमच्याकडे एवढी ताकद नाही एवढं जी आम्ही आणलंय एवढी ताकद नाही आमच्याकडे आम्हाला काय हलकट समजतं का तुम्ही बरोबर समजतं का अकरा बिकला तुम्हाला माहिती का त्याची ताकद काढून टाका म्हणला पुढच्या बापाला सांगा आता या नदीतलं पाणी काढून टाका दुधाचा इंतजाम केला आहे ती गेलं की सांगायला म्हणले ते दुधाचा इंतजाम केलाय त्यांनी कसं काय त्यांनी सांगितलं नदीतलं पाणी काढून टाका आम्ही दूध घेऊन येतो त्याने सांगितलं जरूर म्हातारा माणूस कोणतरी ज्या गावड्यांची डोकी नाही ती गेल्यामध्ये जरूर म्हातारा माणूस असला पाहिजे मी नेहमी सांगत असतो घरामध्ये म्हातारी माणसं फार चांगली एक केस नानाची बिडी पटवायची झटकेदार बिडी नेली माग बोली नानाच्या बिडी दिली नानाने मागणी सापडा नाना म्हणजे सुवेगळी बिडी कशी बोली झाली मी लागलो आपलं सांगायचं काय नाना तुमचा स्वभाव मग तुम्ही आराधला की आम्ही नाही का म्हटलं बिडी म्हटली असेल माग जरूर नाना चिपली घेतली थार गाणं मारली माझ्या तिथं माझी बिडी सुटली सांगायचं काय लेकोराचे हित वाहे माऊलीचे तिथनं मला वडिलांना प्रकार कळल्यानंतर वडिलांनी मला इथे घेऊन आले म्हणजे हे कार्ड तिथं ठेवलं तर ही गावातील 50 मग पोरं दारू प्यायला शिकली जागेवर घेतलं हिथं आणल्यानंतर पुन्हा दिवाळी आहे दोघं आम्ही गावाला गेलो थोडा कारगडपणा होता त्यावेळेस आता ते थोडा आहेच नाही आणि एक दगड उचलला असंच मारला तुला घालत होती गंजी शेपलेली बाई आणि तुझे कमरेत बसला खटकीने आवाज आला
मी घाबरलो. आम्हाला मारायला गेलो, तिच्या बसला कमरेत आणि तिच्या कमरेत मारला दगड. माझ्या आईने स्पष्ट घेतला. ती बाई आराटी कुर्डीचं लाकूड उचललं. आपल्या पुढच्या शिव्या, आपल्या सातारा भागातल्या शिव्या लागला. माझा 1 नंबर आहे. हो, शिव्याची शर्यत लावली ती अमेरिकेमध्ये. पहिल्या शिवीतच नंबर आला. काय शिवी असेल, पहिल्या शिवीतच. हे म्हणजे बाकीची सगळी जावा, सातारची पुढे ही बक्षीस घेऊन घरी जा. आई पळत आली, म्हणजे लाकूड उचललं. कुणी दगड मारा, ती आराटी कुणी दगड, आणि माझ्या इथं कुणी दगड मारा. चल चल बघू. तेवढं त्याने मला लेकुराचे गीत आई लक्षात ठेवा. आईला असं वाटलं त्यावेळेस की जर समजा हे पकडलं गेलं तर माझ्या पोराला ही बाई तुडवल्याशिवाय राहणार नाही. त्याला तुडवलं तर माझ्या डोळ्याशिवाय राहणार नाही. त्यांचा खात बसा म्हणजे पटकन जाऊ आणि ती समजूत राहिलं. मग तिला मला गेलं, कुणी मारलं, चल कुणी मारलं. आमचं पोरगं घरात आहे, म्हणजे आमचं पोरगं घरात आहे. आणि मला घरात येऊन आम्ही तुडवलं, भरपूर मारलं. तेच मला आहे लाज वाटते का म्हणजे एवढा मोठा दगड ते करून डोक्यात प्याला फुटला असते, मेलेच नाही बघायला गेलं. आकडा म्हणजे तुला हित नाही बघायला, तू घरी चल. तिथनं मला आईने संध्याकाळी 5 वाजता काढलं. हा, आणि 10-11 वाजे आम्हाला घरी गेला. ठेवलंच नाही तिथं म्हणले. हो, आणि इथं आल्यानंतर काय शिस्त बारकी आहे माहिती, दांडगी त्यांना माहिती आहे. काम केलं शान नाही, अजिबात नाही. कामच करावं लागेल, ते शिवान मध्ये येणार नाही करायला. असं सुंदर वळण लागलं आणि त्या वळणावरती असे उभा आहे. कारण कोणतं असेल ते लेकुराचे हित वाहे. अहो काय काय पोरं म्हणते तुझा माझा संबंधच नाही. आईला, कुणाला? आईला. वृद्धाश्रमामध्ये एका म्हातारीचा जीव जायला आला. आम्हाला कळलं की म्हातारीचा मरणार आहे. मी तिचा मुलगा डोंबिवलीला प्रीमियर पदवी कमाला होता, पगार चांगला होता. त्या बायकोला फोन केला, म्हणलं हॅलो ताई, म्हणले मी वृद्धाश्रमावरून बोलतोय, तुमच्या सासूबाई सिरियस आहेत, आला तर तुमची गाठ पडेल. तुमच्या नवऱ्याला फोन देता का? नाही म्हणजे ते कामावरती. मग त्यांचा नंबर देता का? म्हणजे माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. एक नंबर नसेल त्यांचा. मी चौकशी करून पद्मिनी प्रीमियरचा मॅनेजरचा फोन शोधून काढला आणि त्या मॅनेजरला फोन केला की असा असा माणूस आहे तुमच्या कंपनीत कामाला, तिची आई सिरियस आहे, जर तुम्ही त्याला फोन दिला तर फार बरं होईल. कारण ते मी वृद्धाश्रम होतो. परत मॅनेजर लक्षात आलं. मी ठीक आहे सांगतो, मी निरोप पाठवतो त्यांना. निरोप पाठवला प्लॅनमध्ये पुन्हा निरोप आला की म्हणजे मला 5 दिवस सुट्टी मिळणार नाही. असं होऊ शकतं का? आई वारल्यानंतर कोणती कंपनी सुट्टी देणार नाही असं घडू शकतं का? असं घडू शकत नाही, लक्षात ठेवा. शी मी तुम्हाला सांगतो साधारणपणे 1990ची गोष्ट आहे. 95 येईल ना, 90ची गोष्ट, 90-91ची गोष्ट असेल. आणि शेवटी पोरगा सुटून घरी गेला. पुन्हा मी घरी फोन लावला, म्हणलं आज म्हातारी जेवण ठेवलं, आला तर भेट होईल. नाही म्हणजे एक काम करता, आता येणं शक्य नाही, सकाळी येतो. म्हातारी वारल्यानंतर फोन केला, आता येऊ शकाल का तुम्ही? आई तुमची गेली. म्हणजे एक काम करा, तुम्ही क्रियाक्रम कसं ते करून घ्या, मग आम्ही अस्थि कलशाला येऊ. कशाला? अस्थि कलशाला येऊ सांगितलं. वाईट वाटलं, डोळ्यात नाशिक आले. आम्ही त्या आईचा आपला व्यवस्थितपणे विधी आवाहन खांदेकरी वगैरे सगळं व्यवस्थित करून स्मशान सगळं व्यवस्थित केलं. कारण वृद्धाश्रमात वृद्ध वारला तर 3 तास आम्हाला ठेवता येत नाही, कारण बाकी वृद्धावर त्याचा काय होतो परिणाम होतो. आणि मेलाही त्यांना सांगता येत नाही. एक सेपरेट वारल्यावरती ते सेवा करायची. 2 वर्ष समजा आम्ही वाईट वाटलं, दुःख वाटलं. 3ऱ्या दिवशी आला तो अस्थिक कृष्णाला, त्यात अस्थिक कलश दिला, मग तुम्ही गुण घ्या. आता दोघाही नवरा बायकोला तयारलेच आहे कुणाला. आणि आता शेवेला तिथं कोण नाही, त्यांच्या शेवेला तिथं कुणी सुद्धा नाही. त्यांनी फोन केला होता, मला बोलताय काय तिथ ना? हो, अरे आम्हाला नाही असं जमामध्ये येतात. लक्षात ठेवा, एक गाणं आपण नेहमी ऐकतो, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, सोपं नाही, हे सोपं नाहीये. म्हणून तुकोबारांनी सर्वश्रेष्ठ दैवत कोणतं म्हणलं सर? आई म्हणला. पोटी भार वाये कधी सुरुवात, पोटी भार वाये त्यांचे सर्वस्वी साये आई शिकवल्याची जाती आणि खरी लाभाय. महाराज जसं माझं लेकराला जसं आईवरती ओझ होतं तसं माझं तुमच्यावरती ओझ आहे. आपण त्याच्या शेवटच्या
ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन याच्यामध्ये अवकाश आपल्याला अभंगाचा भावार्थ सांगितला. खऱ्या अर्थाने आपल्या आईच्या वर्ष श्रद्धानिमित्त कीर्तन ठेवलं. मला बरं वाटलं, समाधान वाटलं. 2 वया तुम्हाला सांगतो ऐका. एक ज्ञानोबरायांची ओवी सांगतो आणि एक भागवताची ओवी सांगतो. ज्ञानोबरायांची ओवी नीट ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तुला वाटणारे वाटलं, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या, कारण ओवी फार महत्वाची. सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे त्या सेवेशी की रशेरले लोणकी जे. हे ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं की जगातल्या सगळ्या तीर्थाचं माहेरघर आई आणि वडील आहे. सकळ तीर्थाची हे धुरे. आता भागवत ती ओवी फार सुंदर आहे. जित्या पित्रा त्रिकाळ नमन, जित्या पित्रा त्रिकाळ नमन, त्यांचे न करावे कदा हेळण. त्यांचं हेळण कधी करू नका, कारण म्हातारी माणसं आणि लहान मुलं जवळजवळ सारखीच असतात. म्हातारी माणसं लहान मुलं सारखीच असतात. लहान मुलं जशी हट्टी असतात तशी म्हातारी माणसं सुद्धा हट्टीच असतात. हो, आमचे वडील दादा आमचे चष्मा डोक्यातच होता. अगं चष्मा कुठे माझा, चष्मा कुठे माझा, चष्मा कुठे माझा. फिक्सून त्यांना बोलतो, तुमच्या डोक्यात चष्मा नाही का, चष्मा कुठे माझा सांगा. काय करा त्याला सांगा. लहान मुलं ज्यावेळेस मांडीवरती, मुलगी त्यांच्या मांडीवरती, बरोबर आहे. या मुलीला काय कळत नाही. एखादा प्रश्न विचारला तर बाप 10 वेळा त्याचं उत्तर देतो. का थोबाडीत मारतो? किती वेळा? 10 वेळा उत्तर देतो. हो, एका मुलाला विचारलं, आईच्या मांडी बसलो होतो बापाच्या मांडीवरती, आणि त्याने विचारलं, बाबा झाडावर काय बसले? बाबांनी कावळा बसलाय. परत विचारलं, बाबा झाडावरती काय हो? बाळा कावळा आहे झाडावरती, कावकाव करतो ना तसला कावळा आहे. पुन्हा विचारलं, बाबा झाडावरती काय हो? कावळा आहे बाळा झाडावरती. पुन्हा विचारलं, बाबा झाडावरती काय हो? कावळा झाडावरती आहे. किती वेळा सांगितलं? 10 वेळा सांगितलं. 10 वेळा उत्तर दिलं त्याने. किती वेळा? 10 वेळा उत्तर दिलं. आणि तो बाबा म्हातारा झाला आणि मांडी बसला. पोरगा मोठा झाला. बाबा खाटावर झोपला. पोरगा घरामध्ये, आणि खाट शेपरेट बाबांची होती. 2 घरं होती बाजूला, आणि तिथे एक पाहुणा आला होता. म्हाताऱ्याने विचारलो, ऐकायला कमी येतं. म्हणजे कोण आले रे? म्हणजे पाहुणे आले. म्हाताऱ्याला काय वाद नाही. पुन्हा विचारलं, कोण आपल्या घरात? पाहुणा आलते. पाहुणं पाहुणं कळतं का नाही? पाहुणा आलते. परत मी कळलं नाही. हो, म्हाताऱ्याला ऐकायला नसते. पुन्हा विचारलं, कोण आले? डोक्याचा भाग बी आहे का नाही? अक्कल का नाही? 10 वेळा सांगतो पाहुणा आलते. म्हाताऱ्याला आठवण झाली लहानपणाची. तुम्हाला 10 वेळा विचारलं झाडावर काय बसले. मी 10 वेळातला 1 वेळ सुद्धा शेवटावर नाही. 10ची 10 वेळा तुला मी उत्तर दिली, झाडावर कावळा बसलाय. तुला 3ऱ्या वेळेला का तू माझ्या अंगावर धावून आलास? किती योग्य रे, किती योग्य सांगा. म्हणून महाराजांनी जे वर्णन केलं ते वर्णन सामान्य वर्णन समजू नका तुम्ही.
झाल्याशिवाय त्यांच्याच मातोश्रीच्या पिताश्री चरणावरती समर्पित करतो. तुमच्या वर्ष श्राद्धामुळे कीर्तन झालं, त्या कीर्तनातून जे बी काय पुण्य तयार झालं असेल, जे बी काय पुण्य तयार झालं असेल ते तुमच्या चरणावर समर्पित करतो. आणि यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही तुमच्या आई वडिलांचा फोटो समोर ठेवला. लक्षात ठेवा, जगातून ते मूर्तीने निघून गेले, आत्मरूपाने तुमच्या जवळच ते आहे. तुम्ही हाक मारा तेच तुम्हाला ते नक्की. आपल्यात पुनर्जन्म माहित आहे तुम्हाला, पुनर्जन्म आहे आपल्यामध्ये. कसं आहे, माणूस पुन्हा जन्माला 100% येतो. माऊली सांगतात उपजेते नाशी आणि नाशिले पुन्हा दिसणार आहे, पुन्हा 100%. खोटं सांगत नाही तुम्हाला, मी सिद्ध करून दाखवतो कसं आहे ते. मुलगी डिलिव्हरी झाली, 2-4 महिने घरी राहिली आणि तिथून तिची सासरी निघून गेली. सासरी गेल्यानंतर पोरगच रडायचं थांबला. कसंच रडायचं थांबला पोरग. भरपूर दवाखाने केलं, सगळं केलं, पोरग रडायचं थांबलं. शेवटचा त्या मुलाच्या आईचा शेवटचा विलास कुठला असतो? आई. तिने आईला फोन लावला रात्रीचा गपची, आई पिंट्या कसाच रडायचं थांबला. मी हैराण झाले. किती दिवस झाले? म्हणजे 4 दिवस झाले. सगळं दवाखाना बघितलं पण कसलाच रडायचा थांबला नाही. रात्रंदिवस मी त्याला हाताला घेऊन काय बी कर, पण तू आलीस तर बरं होईल. रडू नकोस म्हणली. मला सांगायचं नाही की रडते फार म्हणून. दवाखाना झालं का सगळं? हो सगळं झालं. रडू नकोस, गपरा. तासात त्याचं रडणं थांबवते, काळजी करू नकोस तू. हो गप, शांत तू, गप, रडू नकोस तू. की त्याला मांडू रडलेलाच आम्हाला आवाज, काळजी करू नको. मग त्या गावात एक देवशी नसते, तिथेही म्हातारी जाते. म्हणजे हो कोणशी आमच्या पिंकूचं पोट बसले रडते. तिला विचारा तुमच्या घरात कुणी सासरा सासू आज सासरा असा वारलाय का म्हणून. तिला फोन केला. म्हणजे होय पिंकू तुमच्या घरात सासरा आहेच, आज सासरा वगैरे वारलाय का? हो म्हणजे आज सासरा वारलं पाहिजे. काय त्यांना म्हणत होती? तात्या म्हणत होती. बरोबर थांब मी सांगते तुला. पुन्हा गेली म्हणजे वारलं. मग त्यांना तात्या म्हणते काय म्हणजे अगरबत्ती ओळ अंगारा. त्यांना म्हणा तात्या आता किती रडत आहे तुम्ही, किती रडत आहे सांग मला. आता 3 दिवस मी जागेच घेऊ तात्या असं म्हणा. अंगार लावून पाया पड. आणि अंगार लावून पाया पडले की पोट भरायचं थांबलं. आणि हा अनुभव सगळ्या महिलांना जोडला आला. असे मी तात्या पुन्हा माघारी पोटाला आला. म्हणजे हा पुनर्जन्म लक्षात ठेवा. म्हणजे पुन्हा ते येऊ शकतात, पुन्हा तुमचा सांभाळ करू शकतात. लक्षात ठेवा. तुकोबरा उगाच वर्णन लेखोराची वाही माऊलीचे चित्त झाल्याशिवाय पुन्हा त्यांच्या समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण